अचलपूर नगर परिषदमध्ये ज्या विषय समितीच्या निवडणुका झाल्या, प्रसारमाध्यमावर ज्या न्यूज येऊन राहिल्या की भारतीय जनता पार्टीने MIM सोबत युती केली, ही अतिशय चुकीची बाब आहे. कारण MIMचा गटच अचलपूर नगर परिषदेत नाही. इथे जे गट बलाबल आहे, काँग्रेसचे 15, भाजपचे अपक्ष धरून 10, त्यानंतर अचलपूर विकास आघाडीचे 8 आणि एक अपक्ष गटाचे 8, असं 41 जणांचं एक बलाबल पक्ष बलाबल आहे. आणि इथे आम्ही भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, हा MIMशी कधीच युती करू शकत नाही. इथे MIMचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही. हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो. आणि भारतीय जनता पार्टी कधीच MIMशी युती करू शकणार नाही, ते शक्य नाही. मैं सैयद मुजीब MIM जिला अध्यक्ष, जो अचलपुर नगर परिषद में MIM के 3 नगर सेवक चुनकर आए थे, आज सुबह से पेपरों में, सोशल मीडिया पर और इलेक्ट्रॉनिक मीडिया पर ये रोमर चलाया जा रहा है कि MIM ने बीजेपी को समर्थन दिया। ये बात 100% गलत बात है। MIM ने बीजेपी को समर्थन नहीं दिया है। MIM के 3 कारपोरेटर्स और 3 अपक्ष और 2 राष्ट्रवादी के नगर सेवकों का एक गठ बनाया हुआ है 8 लोगों का। वो गठ की बुनियाद पर नगर परिषद अचलपुर में उनको एक समिति मिली है और कांग्रेस समिति से बाहर होने की वजह से ये उल्टे सीधे एलिगेशन MIM पर लगा रही है, क्योंकि MIM का पूरे महाराष्ट्र में एक बेहतरीन प्रदर्शन हुआ है। इसलिए कांग्रेस हमेशा से MIM को बदनाम करने की कोशिश करती है। आज भी कांग्रेस और कांग्रेस की सहयोगी पार्टियां MIM को बदनाम कर रही है कि MIM ने कांग्रेस बीजेपी के साथ गठबंधन किया। ये बात 100% गलत है। MIM का कहीं भी बीजेपी के साथ में गठबंधन नहीं हुआ है। मला निश्चित या बाबतीत माहिती नाही आहे. मला पुसटची कल्पना सुद्धा दिली गेली नाही. त्याच्यामुळं मी माहिती घेतो आणि वरिष्ठांना या बाबतीत अवगत करतो. आमचे शीर्षस्थ नेतृत्व आहे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष आहे रवींद्रजी चव्हाण साहेब आणि संघटन महामंत्री जे उपेंद्रजी कोठेकर साहेब यांना माहिती देऊन अवगत करतो आणि नंतर तुम्हाला प्रतिक्रिया देतो. तुम्ही आमदार आहेत, तुमच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण नगर परिषद निवडणूक झाली तरी तुम्हाला माहिती देण्यात आली नाही? हो, मी इकडे अमरावती महानगरपालिकेत व्यस्त असल्यामुळे त्यावेळेस प्रभाग क्रमांक 1 मध्ये त्याच्यामुळे कदाचित 15 तारखेचीच ते हे होती, त्यामुळं कदाचित माहिती मला मिळायला गेली नाही, असं असू शकते. परंतु मी आता माहिती घेतो आणि तुम्हाला निश्चित जे काही हे आहे ते देतो. मुळात मी या स्वभावाचा नाही. मी असं करू शकत नाही. मी स्वतः जर असं करू शकत नाही. मला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किंवा हिंदुत्ववादी पक्षाचा मी एक सैनिक आहे. त्याच्यामुळं मी तर असं करणं शक्य नाही आणि आमचे लोकही असं करू शकत नाही. परंतु तिथे 4 गट आहेत, म्हणजे 4 गटनेते आहेत. एक अचलपूर विकास आघाडी, एक अचलपूर परतवाडा विकास आघाडी आणि एक काँग्रेसचा गट आहे. त्यात MIM सुद्धा असेल, 3 लोक आणि एक बीजेपीचा भारतीय जनता पार्टीचा गट आहे. तर या गटाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं असेल हे मला माहिती घ्यावी लागेल. परंतु मी आणि भारतीय जनता पार्टी आमचं शीर्षस्थ नेतृत्व जे ज्या विचारांशी बांधील आहे त्याच विचारांशी मी पण बांधील असल्यामुळे असं करणं माझ्याकडून तरी शक्य नाही. परंतु मी माहिती घेतो आणि माहिती घेऊन तुम्हाला अवगत करतो. मला पुसटची कल्पना नाही त्याच्यात, परंतु जर असं काही झालं असेल तर निश्चितच वरिष्ठ जे म्हणतील तसं करावं लागेल.